आपले प्रतिनिधी चेतन ननावरे त्या ठिकाणी उपस्थित आहे। मी थेट चेतन यांच्याकडे जातोय। शुभम, आपण पाहू शकतो या ठिकाणी आता येणारे जे सत्ताधारी आणि विरोधी नेते आहेत त्यांना एकंदरीत माध्यम घेरत आहेत, कारण अशा प्रकारचा इतिहासात पहिल्यांदाच घटना असेल की थेट विधिमंडळाच्या आवारामध्येच कुठेतरी कार्यकर्ते भिडल्याचं पाहायला मिळत आहे। आपण स्वतः आता मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ। 25 वर्षापासून आम्ही या सभागृहामध्ये आहोत आणि पहिल्या वेळेस अशा पद्धतीचं चित्र बघायला मिळत आहे। जे कोणीही केलं असेल ते चित्र फार चुकीचं आहे आणि लोकशाहीकरता घातक आहे आणि मला तरी असं वाटतं की अशा करणाऱ्यांवर कठोर कारवाई अध्यक्षांनी करण्याचं आश्वासन सभागृहामध्ये दिलेलं आहे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी माझी स्वतःची सुद्धा मानसिकता आहे। पास दिले जातात त्या संदर्भातला अहवाल पोलिसांनी खरं तर अध्यक्षांकडे दिला होता। सुरक्षेसंदर्भात कसं पाहता या ठिकाणी या अध्यक्षांनी त्या बाबतीत सुद्धा आज माहिती मागितलेली आहे की पासेस कशा दिल्या गेल्या, का कारणास्तव दिल्या गेल्या, बैठकीच्या आलेल्या लोकांना दिल्या गेल्या किंवा शिष्टमंडळवाल्यांना दिल्या गेल्या, कशा दिल्या गेल्या, काय कारणास्तव दिल्या गेल्या याची सुद्धा त्यांनी माहिती मागवलेली आहे आणि उद्यापर्यंत अहवाल देण्याचं त्यांनी या ठिकाणी आदेश केलेले आहे। जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते हे बघा आता चौकशीमध्ये येईल आणि आता तर आपल्या बांधवांनी मला येथे मोबाईलमध्ये दाखवलंय, त्यामुळे सगळं सीसीच्या अंडर असल्यामुळे हे आता चौकशीमध्ये येणार आहे आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी ही सभागृहाची सुद्धा भावना आहे आणि आपल्याची तुमची सुद्धा भावना आहे आणि पुऱ्या महाराष्ट्राची भावना आहे। आमदार आहेत त्यांनी त्यांच्यातून सुरुवात झाली, टोमणे मारतात एकमेकांना, अर्बन नक्षलवादी कोण बोलतं मंगळसूत्र चोर आहे, तिथूनच सुरुवात झाली। तर आमदारांनी कुठे तारतम्य बाळगलं पाहिजे, याचे पथ्य सगळ्यांनी पाळले पाहिजे। सभागृहामध्ये आपण एकमेकावर जरी बोलत असलो तरी आपण एकमेकाच्या वेगळ्या विचाराचे असल्यामुळे बोलत असतो, त्याच्यामुळे आपण पर्सनल एकमेकाचे दुश्मन नसतो। विचाराची लढाई असते। मला या विचार आवडतात त्या विचाराच्या पक्षात मी आहे, ज्यांना जे विचार आवडतात ते त्या पक्षात असतात, पण याचा अर्थ आपण एकमेकाचे दुश्मन नाही आहे। या सभागृहामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देण्याकरता आपण बसत असतो, त्यामुळे हे पथ्य माझ्या सकट सगळ्यांनी पाळलं पाहिजे। एकंदरीतच शुभम, आपण पाहू शकतो या ठिकाणी गुलाबराव पाटील यांनी सुद्धा ही प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे की कुठेतरी तारतम्य बाळगलं पाहिजे। आपण जरी एकमेकांवर टीका करत असली तरी त्यामध्ये कुठेतरी काळजी घेण्याची गरज आहे आणि त्यामुळेच एकंदरीत जो प्रकार पाहिला, परवा स्वतः आव्हाड यांनी मंगळसूत्र चोर अशा प्रकारच्या घोषणा दिल्या, त्यानंतर काल गोपीचंद पडळकर यांनी दरवाजाला लाथ मारून कुठेतरी हा प्रकार केला होता। त्याचवेळी नितीन देशमुख, ज्याला आज मारहाण झालेली आहे, त्याने अर्वाचे शब्द वापरलेले होते पडळकरांविरोधात आणि पडळकरांनी सुद्धा अशाच प्रकारे अश्लील भाषेत त्याला उत्तर दिलेलं होतं आणि आज एकंदरीत जो राग होता तो कार्यकर्त्यांमध्ये भिडल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष या संदर्भात काय भूमिका घेत आहेत आणि दोन्ही पक्षाचे जे पक्षप्रमुख आहेत ते आपापल्या आमदारांना समज देतात का, हेही पाहणं महत्त्वाचं असेल। शुभम, चेतन, याच अनुषंगाने एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो की काल शाब्दिक चकमक ही जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये झाल्याचे काही व्हिडिओ देखील समोर आलेले होते आणि त्यानंतर आजचा हा सगळा राडा, एकंदरीत सूड भावनेतून हे सगळं प्रकरण घडलं का आणि कालचा जो राग होता तो आज व्यक्त करण्यात आला का, हा एक महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे। निश्चितच, कारण शुभम सुरुवात जी होती आता ती सातत्याने पडळकर सुद्धा सांगत आहेत की मी एका माध्यम वाहिनीला प्रतिक्रिया व्यक्त करत होतो, त्यावेळी मंगळसूत्र चोर अशा प्रकारची जी घोषणा आहे ती आव्हाड यांनी दिली, त्यांनी या प्रकरणाला सुरुवात केली आणि त्यानंतर काल त्यांनी जो आवेश व्यक्त केलेला होता, जो राग व्यक्त केलेला होता, त्यावेळी नितीन देशमुख यांनी सुद्धा अर्वाच्या शब्दामध्ये मला प्रतिक्रिया व्यक्त केली, त्याला उत्तर मी त्याच वेळी दिलं होतं आणि आज पुन्हा एकंदर जो रोष होता या दोन्ही नेत्यांमधल्या आरोप प्रत्यारोपाचा तो आपण विधिमंडळ परिसरात पाहायला मिळाला। मात्र एकंदरीत आता संताप जो व्यक्त होत आहे की ज्या ठिकाणी हे कायदे मंडळ आहे, ज्या ठिकाणी कायदे निर्माण केले जातात, कायदे निर्माण करताना चर्चा घडवली जाते, याच कायदे मंडळामध्ये कायदा हातात घेण्याचं काम करण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकतो जयकुमार गोरे ग्रामविकास मंत्री या ठिकाणी निघालेले आहेत। एकमेकांना कपडे फाडेपर्यंत मारत आहेत कार्यकर्ते। या ठिकाणी पिवळा पास सुरू केला आहे म्हणून कार्यकर्त्यांची संख्या जास्त देखील आहे। मी हाऊसमध्ये होतो, काम हाऊसमध्ये माझं बिल होतं आणि त्याच्यावर चर्चा चालू होती।
मला यातली काहीच माहिती नाही. मी तुम्हाला काय उत्तर देणार मला कितपत योग्य माहीतच नाही. मला मला माहिती घेऊ द्या. मी माहिती घेतल्यानंतर याच्यावर प्रतिक्रिया देतो. अरे मला माहिती तर घेऊ द्या. मी हाऊसमध्ये काम करत होतो. पोलिसांनी तसा अहवाल अध्यक्षांकडे दिलेला आहे तरी सुद्धा अशा पद्धतीने चुकावताय. आणि मला पहिली याची माहिती घेऊ द्या. सभागृहामध्ये मी माझ्या कामामध्ये होतो. मी जस्ट बाहेर आलोय आणि बाहेर आल्यानंतर आता तुम्हाला न माहिती घेता प्रतिक्रिया देणं योग्य नाही. नाही, विधानसभेच्या भवनामध्ये परिसरामध्ये मारामारी झालीच नाही पाहिजे. त्या दृष्टीने सगळ्यांनीच काळजी घेतली पाहिजे आणि सगळ्यांनीच आपापली आचारसंहिता पाळली पाहिजे. बोलता नाही म्हणजे कोण सदस्य असतील आणि ही घटना का घडली याचे आत्मपरीक्षण केलं पाहिजे सगळ्यांनी. त्यामुळे कोण कुणाला काय म्हणालं हे मीडियाला माहिती आहे. त्यामुळे आपल्याला माझी विनंती आहे सगळ्या सभागृहातल्या सदस्यांनी सभागृहाचे नियम आणि सभागृहाची विधानसभेची आचारसंहिता पाळली पाहिजे. धन्यवाद. एकंदरीत हे होते जयकुमार गोरे आणि शुभम. आपण पाहू शकतो की कशा प्रकारे आता मंत्री सुद्धा आपली भावना व्यक्त करत आहेत की कुठलेही सदस्य असतील त्यांनी तारतम्य पाहिलं पाहिजे. सभागृहाची जी नियमावली आहे ती नक्कीच. पाहिली पाहिजे. मात्र पुन्हा आता हा प्रश्न उपस्थित होतो. माझ्या पाठीमागे तू लॉबी पाहू शकतोस. ठीक आहे. ज्या ठिकाणी ही हाणामारी झालेली होती याच ठिकाणी कार्यकर्त्यांची गर्दी पाहू शकतो. या अगदी आधी चेतन, आता या मुख्यमंत्री- संदर्भात विधानसभा अध्यक्ष काही महत्वाचा निर्णय घेतात का, कारवाई करतात का, हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. तुर्तास दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.